श्री स्वामी समर्थ। घरात या ठिकाणी ठेवा पिरामिड, आर्थिक प्रगती होईल, अटकलेली कामे मार्गी लागतील। आणि अशाच काही 10 वस्तू ज्या आपण घरात ठेवल्याने आपल्याला आर्थिक मदत होईल आणि आपल्याला सर्व कामात यश मिळेल। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडतो। या गोष्टी लक्षात घेऊन घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत। आपल्या घरात आपण सजावटीसाठी अनेक प्रकारच्या वस्तू ठेवतो, परंतु वास्तुनुसार घरात ठेवलेल्या अनेक सजावटीच्या वस्तू अशा असतात की त्या योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेने ठेवल्यास वास्तू दोष निर्माण होऊ लागतात। घर आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत सजावटीच्या वस्तू आणि वास्तू दोष। बहुतेक जण घरात सजावटीसाठी पिरामिडचा वापर करतात। घरामध्ये सजावट म्हणून वापरलेला पिरामिड योग्य ठिकाणी ठेवल्यास वास्तू दोष दूर होण्यासही मदत होते। चला तर मग जाणून घेऊया, वास्तुनुसार पिरामिड कोणत्या दिशेला घरात ठेवावा। वास्तुनुसार घरात पिरामिड ठेवणे खूप शुभ मानले जाते। पिरामिड ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो। व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती झाल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पिरामिडमध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तणावग्रस्त किंवा थकलेल्या व्यक्तीने पिरामिड जवळ ठेवल्यास त्याचे मन शांत होते आणि सर्व प्रकारचा थकवा दूर होतो। पिरामिड ठेवण्यासाठी योग्य दिशा। वास्तुतज्ञांच्या मते घरामध्ये पिरामिड ठेवल्याने घरातील अनेक समस्या दूर होतात आणि घरातील वास्तुदोषही दूर होतात। वास्तुनुसार उत्तर दिशेला पिरामिड ठेवल्यास ते विशेष फलदायी ठरते। असे केल्याने संपत्तीची वृद्धी होते आणि आर्थिक उन्नती होते। वास्तुनुसार दक्षिण दिशेला पिरामिड ठेवल्याने हितशत्रूंपासून संरक्षण होते। महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या लोकांनी पिरामिड दक्षिण दिशेला ठेवावा, त्याचा फायदा होतो। पिरामिड पूर्व दिशेला ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार पिरामिड पूर्व दिशेला ठेवल्यास मानसन्मान आणि कीर्ती वाढते। धार्मिक स्थळांच्यावर घुमट असतो। कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये आपण एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, ती म्हणजे त्याचे घुमट हे पिरामिड सदृश असते। याचे वैज्ञानिक कारण आहे। पिरामिड कॉस्मिक ऊर्जेला आकर्षित करते। कॉस्मिक ऊर्जेच्या सानिध्यात सकारात्मक भावना वृद्धिंगत होते। याशिवाय सकारात्मक भावनेने केलेली प्रार्थना आकर्षणाच्या नियमानुसार सत्यात उतरते। फेंगशुईनुसार घरात ठेवा या 10 गोष्टी लाभ होईल। फेंगशुई हे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूशी संबंधित आहे। फेंगशुई 2 शब्दांपासून बनलेली आहे। फेंग म्हणजे हवा आणि शुई म्हणजे पाणी। फेंगशुई शास्त्र हे पाणी आणि हवेवर आधारित आहे। फेंगशुई उपायांचे पालन केल्याने वास्तू संबंधित दोष दूर होतात। घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या फेंगशुई वस्तू बाजारात उपलब्ध आहेत। त्यानुसार फेंगशुईच्या कोणत्या वस्तू घरात ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात जाणून घेऊया। 1. टांगलेला घंटा। फेंगशुईमध्ये घरात टांगलेल्या घंटाला विशेष महत्त्व आहे। टांगलेल्या घंटा घरात आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी लाभदायक ठरतो। तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ घंटा लावा। त्यातून निर्माण होणारी ध्वनी घरातील वातावरण सकारात्मक ठेवते। 2. घोड्याची मूर्ती। फेंगशुईनुसार घोडा हा प्रगती आणि सुखसमृद्धीचा प्रतीक आहे।
घरात घोड्याची मूर्ती आणल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. 3. लाफिंग बुद्धा. घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष, मानसिक समस्या किंवा आर्थिक समस्या असल्यास फेंगशुई शास्त्रामध्ये यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही घरात लाफिंग बुद्धा ठेवू शकता. यामुळे समृद्धी येते आणि जीवनातील संकटे दूर होतात. 4. धातूचे कासव. फेंगशुईनुसार घरात धातूचे कासव ठेवणे खूप लाभदायक आहे. घरामध्ये कासव ठेवल्याने रोग आणि छुप्या शत्रूवर मात करण्यास मदत होते. संपत्ती वाढवण्यासाठी देखील हा उपाय लाभदायक ठरतो. हा उपाय करताना लक्षात ठेवा, धातूपासून बनवलेले कासव उत्तर दिशेला पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवावा. 5. बांबूची रोपे. बांबू वनस्पती हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. फेंगशुईनुसार बांबूची रोपे घरात ठेवल्याने फायदा होतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य मिळते. जेथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसतात तेथे पूर्वेकडील कोपऱ्यात बांबूचे रोप ठेवा. 6. चिनी नाणी. घराच्या मुख्य दरवाजाजवळ लाल धाग्याने 3 चिनी नाणी लटकवून ठेवल्यास सौभाग्य आणि संपत्ती मिळते. ही नाणी दरवाजाच्या आतील बाजूस टांगावी. 7. ड्रॅगनची मूर्ती. घरात चिनी ड्रॅगनची मूर्ती ठेवल्याने लाभ होतो. यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करू शकत नाही. 8. लव्ह बर्ड्स. लव्ह बर्ड्स हे प्रेमाचे प्रतीक मानले जातात. घराच्या बेडरूममध्ये लव्ह बर्डच्या मूर्तीची जोडी ठेवावी. यामुळे पती पत्नीमधील प्रेम टिकवून राहते. 9. माशांची जोडी. फेंगशुईनुसार घरात माशांची जोडी लटकवल्याने भाग्याची साथ मिळत जीवनात प्रगती होते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होते. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.